शहाद्यात ग्रामीण गॅस एजन्सीचा शहरात अनधिकृत साठा, तहसील विभागाची धाड, नागरिकांत संताप. शहादा प्रतिनिधी. ग्रामीण भागासाठी मंजूर करण्यात आलेल्या गॅस एजन्सीकडून शहादा शहराच्या मध्यवस्तीतच नियमबाह्य पद्धतीने गॅस सिलेंडरचा साठा करून वितरण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदाना येथील शाकंभरी टीएचपी गॅस एजन्सी ही ग्रामीण वितरक म्हणून कार्यरत आहे. मात्र संबंधित एजन्सीने शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील मधुरम कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने जागा घेऊन मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही जागा दाट लोकवस्तीच्या परिसरात असून अशा ठिकाणी गॅस सिलेंडरची साठवणूक करणे धोकादायक मानले जाते. या प्रकरणाची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तहसील विभागाने तातडीने मधुरम कॉम्प्लेक्स येथे धाड टाकून तपासणी केली. यावेळी घटनास्थळी गॅसने भरलेली वाहनं आणि मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा आढळून आला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ज्या कॉम्प्लेक्समध्ये हा साठा करण्यात आला त्या इमारतीच्या मालकाने ही जागा गॅस एजन्सीला भाड्याने देताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केलं का, असा सवाल उपस्थित होत आहे. आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली का, अशी ही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागासाठी मंजूर असलेला गॅस शहरात विक्रीसाठी आणणे आणि रहिवासी भागात साठवणूक करणे हा गंभीर प्रकार असून प्रशासनाने केवळ पंचनामा न करता कायदेशीर कारवाई करून दोषींवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. सध्या तहसील विभागाने या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ई-मराठी न्यूज. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.